जर तुमच्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक नसेल तर ते तुम्ही मोबाईल मधून कशा प्रकारे लिंक करायचं याची A to Z लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे। पण लक्षात ठेवा, तुमच्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला 1000 रुपये पे केल्यानंतरच ते लिंक करता येत असतं। A to Z लाईव्ह प्रोसेस दाखवतो। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या, कारण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी गुगल मध्ये सर्च करा इन्कम टॅक्स आणि incometax.gov.in या वेबसाईट वरती या। येथे खाली लिंक आधार नावाचा पर्याय शोधून त्यावर क्लिक करा। येथे तुमचा पॅन कार्ड नंबर टाका, आधार नंबर टाका आणि त्याला व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे तुम्हाला लेट फी 1000 रुपये पे करावे लागेल। त्यासाठी कंटिन्यू टू पे थ्रू ई-पे टॅक्स या बटनावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा पॅन नंबर टाका, त्याला कन्फर्म करा, आधार नंबरला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका आणि खाली कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुमच्या आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो 6 अंकी OTP टाकायचा आहे। परत कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे परत कंटिन्यू करायचं आहे आणि येथे इन्कम टॅक्स प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता असेसमेंट इयर मध्ये चालू वर्ष निवडा 2025-26। त्यानंतर टाइप ऑफ पेमेंट मायनर हेड या ठिकाणी तुम्हाला ऑर्डर रिसिप्ट 500 हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे। खाली तुम्ही लेट फी पे करताय, त्यासाठी फी फॉर डिले इन लिंकिंग पॅन विथ आधार हा पर्याय सिलेक्ट करून कंटिन्यू करा। पेमेंटची डिटेल येईल, परत कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे आणि येथे तुम्हाला पेमेंट गेटवे सिलेक्ट करायचा आहे। त्यासाठी साईडला थोडं ड्रॅग करा, येथे पेमेंट गेटवे इन्क्लूड्स नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि तुमच्या पद्धतीने कोणतीही एक बँक तुम्हाला सिलेक्ट करायची आहे पेमेंट करण्यासाठी। त्यानंतर येथे कंटिन्यू या बटनावरती क्लिक करा। येथे परत पेमेंट बद्दल डिटेल दिसेल, पे नाव वर क्लिक करा। टर्म्स अँड कंडिशन प्रॉपर दिसणार नाही, त्यासाठी मोबाईल रोटेट करून घ्यायचा आहे आणि येथे टर्म्स अँड कंडिशन वर टिक करा। सबमिट टू बँक याच्यावर क्लिक करा। आता तुमच्या मोबाईल मध्ये जेही UPI ऍप असेल त्याचा वापर करून पेमेंट सक्सेसफुल करून घ्या आणि चलनाची पावती डाउनलोड करून घ्या। त्यानंतर लक्षात ठेवा, 1 तासानंतर तुम्हाला या वेबसाईट वर परत यायचं आहे। लिंक आधार या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि परत ही प्रोसेस रिपीट करायची आहे। या ठिकाणी तुमचा पॅन नंबर टाका, आधार नंबर टाका, व्हॅलिडेट बटनावर क्लिक करा आणि पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची रिक्वेस्ट पाठवली जाईल। शेवटी महत्त्वाची सूचना, पॅन आधार लिंक करण्यापूर्वी हे चेक करून घ्या पॅन आधारवरील माहिती एकसारखी पाहिजे, नाहीतर तुमचं पेमेंट वाया जाईल आणि आधार पॅन लिंक होणार नाही। व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळे तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।